काय होतं जे ह्याचा फुलाचा जो हिरवा भाग होता बरोबर आहे, त्या प्रत्येक भागाला म्हणजे पूर्णपणे आपण त्याला कॅलिक्स म्हणलेलं होतं. जो कलरफुल भाग होता त्याला आपण कोरोला म्हणलं होतं. जे आपण फुलाची पाकळ्या म्हणतो ते म्हणजे कोण होतं, कोरोला. मराठीत सगळ्यांना समजलं असेलच. एक एक पाकळी म्हणजे पेटल्स आहे. अँड्रोशियम म्हणजे जो झाडातला मेल पार्ट होता त्याला आपण अँड्रोशियम म्हणलं होतं बरोबर आहे. आणि त्यातलं एकच म्हणजे अँड्रोशियम हा काय म्हणायचं अनेक वचने आहे. एक वचने काय येणार, स्टेमेन. गायनोशियम फिमेल आहे, एक वचने काय येणार, कार्पेल. हे 4 शब्द आणि हे 4 8 तरी आपल्याला काल पाठ झाले होते बरोबर आहे. त्यानंतर अजून आपण बघितलेलं काय, स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी बरोबर आहे. लक्षात आहे ना तुम्हाला ते पण लिहत वाटलंच आपण. स्टिग्मा, त्यानंतर तुम्ही काय मारताय, स्टाईल, हे ओव्हरी बघितलेलं आपण ते बरोबर आहे. म्हणजे असं काहीतरी स्ट्रक्चर बघितलं नव्हतं काल, लक्षात आहे ना. हे ओव्हरी, ह्या ओव्हरीमध्ये आणि जरासं आज होतो. हे जे होते असे दाखवलेले ओव्हरीच्या आत ह्याला म्हणलं होतं ओव्ह्यूल. हे एक पाठ करा आज. ओके, एक्स्ट्रा नेम कोण ॲड झाला आहे, ओव्ह्यूल. आणि त्यानंतर अँथर आणि फिलामेंट ही शेवटी जातं तर राणानं सांगितलेलं. लक्षात आहे ना तुमच्या. शब्द किती वाटत बघा फक्त. हे काय एक शब्द लिहून काढा पहिल्यांदा. एक एक शब्दाचा तुम्हाला अर्थ कळाला की विषय संपून जाईल. नोट्स तुम्ही काल काढला असेल त्यात हे काय लिहायला सांगितलं होतं. त्यात ॲड कुठलं झालं आता, ओव्ह्यूल बरोबर आहे. बाकी अजून काय करायचं ते आपण हळूहळू करणार आहोत. एवढं तर कळालंय. आता बायसेक्शुअल किती नाव दिलेलं आहे मी. बाय म्हणजे 2, सेक्शुअल म्हणजे मेल आणि फिमेल वेगळं वेगळं असते ते. मग एकाच झाडामध्ये जर दोन्ही पण पार्ट असतील, जसं आपण काल झाडाचं हे बघितलं, हिबिस्कस बघितलं, जास्वंद बघितलेला, त्यात असं बघितलेलं का आपण हे मेल फूल हे फिमेल फूल. आपण एकच फूल बघितलं त्याच्यात काय दाखवलं, हे अँड्रोशियम इथं आहे, गायनोशियम इथं आहे दाखवलं होतं ना. म्हणजे दोन्ही पण पार्ट एकातच, त्या फुलाला म्हणायचं बायसेक्शुअल. कळलं, दोन्ही पण पार्ट एकत्र असणारे. आणि युनिसेक्शुअल म्हणजे काय, झाडाचं मेल फूल वेगळं, फिमेल फूल वेगळं. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं पपईचं झाड असते. कळलं, पपईच्या झाडामध्ये सगळ्या फिमेल झाडं असतात आणि एक झाड मात्र मेल झाड असते. समजलं, वेगळं वेगळं असते पपईचं झाड. जोपर्यंत ती फिमेल आणि मेल कुठंतरी असलं नाही तोपर्यंत झाडाला पपई लागत नाहीत. समजा लागले. हे आपण पुढे पॉलिनेशन शिकणार आहोत. फक्त लक्षात ठेवा बायसेक्शुअल म्हणजे काय. आणि पेडिकल एक आपलं ह्यात राहिले बरं काय. पेडिकल मध्ये ना डायग्राममध्ये दिलं तुम्ही काहीतरी. पेडिकल म्हणजे काय होतं, पेडिकल म्हणजे देठ हो. पेडिकल म्हणजे काय होतं, एक एक शब्द पाठ करत यायचा आपण म्हणजे आपोआप होते सगळं. पेपरला 100% पाठणारा प्रश्न आहे. एकतर फ्लॉवर विचारतात, एकतर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, एकतर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, मेन्स्ट्रुअल सायकल. हा धडा पूर्णच महत्त्वाचा आहे. 100% पडते ह्यातलं काहीतरी. त्यामुळे आपल्याला एक पण अक्षर सोडायचं नाही. काय म्हणलो मी, एक एक अक्षर तुम्ही मला विचारा, मी तुम्हाला सांगतो काय काय ते. तुम्ही पहिला बघा, तुम्हाला कळालं नाही मित्राला विचारा, नाही कळालं मला विचारा, सांगेल काय अडचण नाही. पण एक एक अक्षराचा अर्थ तुम्हाला कळाला पाहिजे. अनलेस अँड अंटिल पाठ करत जाऊ नका, रट्टा मारू नका. हे काय मला माहीत नाही करतो असं जरा सुद्धा करू नका. का माहिती आहे, काही तात्पुरतं लक्षात राहते आपल्या, कंटिन्यू लक्षात राहत नाही. त्यामुळे त्याचा अर्थ मराठीत लिहून ठेवा, काही अडचण नाही आहे. उच्चार इंग्लिशमधला मराठीत लिहून ठेवा. कार पेल, समजते. खरं एक एक शब्द पाठ करत चला, अंडरस्टँड करत चला, पाठ नको. शब्द पाठ करायचा आहे, खरं अर्थ लक्षात ठेवायचा आहे. हां, आपण काय होतो, पेडिकल म्हणजे देठ झालं बरोबर आहे. मग एक एक काय असते माहिती आहे काय, पहिला देठ असते मग फुल चालू होते. त्याला म्हणायचं पेडिसिलेट प्लांट. पेडिकल असलेलं पेडिसिलेट. आणि एकेकाला की नाही पेडिकल नसते, डायरेक्ट चालू होते, त्याला म्हणायचं सेसाईल. पेडिकल नसलेलं सेसाईल, पेडिकल असलेलं. समजलं, 3 शब्द लक्षात ठेवा. पहिला पेडिकल लक्षात ठेवा. पेडिकल म्हणजे देठ, देठ असलेलं पेडिसिलेट, देठ नसलेलं. समजलं, असं एक एक शब्द ॲड करत जायचं आपल्याला. म्हणा 5 वेळा, पेडिकल, पेडिसिलेट, सेसाईल. 5 वेळा. हे एकदा म्हणा, युनिसेक्शुअल बायसेक्शुअल.
हे म्हणा 5 वेळा. ओव्ह्यूल. समजलं. मग आता आपण एकाखाली एक शब्द लिहिलो, आपण एक वाक्य आपोआप तयार करू शकतो का नाही? पहिल्या ओळीनं पहिला डायग्राम काढायची, डायग्राममध्ये आपण कसं काल ते फूल तोडत गेलो तीच स्टेप लक्षात ठेवायची. पहिल्यांदा कॅलेक्स होतं, मग कोरोला होतं, म्हणजे सेपल्स पेटल झालं, त्यानंतर अँड्रोशियम होतं, मग गायनोशियम होतं. ओके, स्टेमेन आणि कार्पेल. मग आपण काय केलं, त्याला खाली देठ होतं. देठ म्हणजे काय? पेडिकल आहे. देठ असलेलं पेडिसिलेट, देठ नसलेलं सेसाईल. त्यानंतर आपण काय बघितलं, दोन्ही जर एका झाडात असले तर बायसेक्शुअल, दोन्ही वेगवेगळं असलं युनिसेल्युलर. मग आता काय केलं, गायनोशियमला तोडलं. स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी. ओव्हरीच्यात कोण आहे? ओव्ह्यूल. त्यानंतर कोण आहे? अँथर आणि फिलामेंट. समजलं. हे शब्द एवढे आपल्याला लक्षात राहिलं, संपलं. काय अवघड आहे याच्यात? अवघड एवढंच आहे शब्द आणि शब्दासाठी कालची डायग्राम. म्हणून मी काल डायग्राम तुम्हाला काल शिकवलं, पाठ करा म्हणून सांगितलं होतं, जेणेकरून आज मी 5-6 शब्द ॲड केले ते तुम्हाला समजतील. कळले. आता दुसरी गोष्ट, झाडाला जर फळं लागायचं म्हणलं तर कोण महत्त्वाचं आहे? बिया. काय महत्त्वाचं आहे? झाडाला फळ लागायचे, बियाशिवाय झाड लागू शकत नाही. बिया कुठनं तयार होतात? तर ह्या ओव्ह्यूलपासून तयार होतात. भविष्यात मी तुम्हाला ते शिकवणार आहे. ओव्ह्यूलपासून काय तयार होणार आहे? बिया. बियापासून पुढचं झाड. म्हणजे ओव्ह्यूल कशात आहे? ओव्हरीमध्ये. ओव्हरी कशाचा पार्ट आहे? गायनोशियमचा पार्ट आहे, म्हणजे गायनोशियम लागणार आहे. मग जोपर्यंत हा अँथर आणि फिलामेंट म्हणजे अँथरमधला पोलोन ग्रेन जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत पॉलिनेशन होणार नाही, म्हणजे बिया लागणार नाहीत. म्हणजे कोण महत्वाचं आहे? अँथर म्हणजे कोणाचा पार्ट आहे? म्हणजे महत्वाचं कोण आहे? म्हणजे झाडाला जर बिया लागायचं म्हटलं तर 2च पार्ट महत्वाचे आहेत, अँड्रोशियम आणि गायनोशियम. झाडाचं जर रिप्रोडक्शन करायचं म्हटलं तर 2च गोष्टी महत्वाच्या आहेत, अँड्रोशियम आणि. म्हणून ह्याला आपण इसेन्शियल असं नाव दिलेलं आहे. इसेन्शियल म्हणजे महत्वाचं. इट इज नोन ॲज सांगालो की नेसेसरी म्हणजेच इसेन्शियल. इसेन्शियल म्हणजेच पेपरला आपल्याला इम्पॉर्टंट, आपण नोट्स करताना करतो की व्हेरी इम्पॉर्टंट, इम्पॉर्टंट काहीच नसलेलं, तसं हे व्हेरी 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 इम्पॉर्टंट आहे. ह्याच्याशिवाय अँड्रोशियम गायनोशियम शिवाय रिप्रोडक्शन म्हणजे झाडाला फळं म्हणजे झाडाला बिया लागू शकत नाहीत. मग हे कशासाठी आहे? कॅलिक्स करोला काय? हे बघा ॲसेसरी आहे, म्हणजे नॉन इसेन्शियल आहे. हे कळलं? हे फक्त सपोर्टला आहे. कळलं मी काम काय हे करायला ते? फॉर एक्झाम्पल तुम्ही काहीतरी अभ्यास करायला लागलाय किंवा तुम्ही आता घरातनं निघायला लागलाय, घरातनं काय करणार, तुम्हाला तुमचे पप्पा इथं आणून सोडतात का? तुम्ही सपोर्ट सिस्टीम आहेत ती. अभ्यास कोणाला करायचा आहे? बरं खाली येऊन पप्पा थांबले, उपयोग आहे काय? थांबतील, पण त्यांनी करायचं कोणाला आहे? तुम्हाला. म्हणजे तुम्ही कोण आहे? पप्पा कोण आहेत? फक्त तुम्हाला ढकलणारे पुढं अभ्यास करा म्हणून. आता मी एवढं शिकवायला लागलोय, अभ्यास शेवटी कोणाला करायचा आहे? तुम्ही कोण? मी कोण? समजा लागले मला काय सांगायचं ते. त्यामुळं हे जर नसलं तर एवढा काय लई फरक पडत नाही, एवढा लई फरक. पण हे जर नसलं पूर्ण सत्यानाशच. म्हणून याला 2 नाव दिलं, इसेन्शियल आणि इथं ह्याला नॉन इसेन्शियल म्हणू शकतो आपण. नॉन इसेन्शियल म्हणजे इथं ॲसेसरी दिलं आहे, ॲसेसरी म्हणजे कमी महत्वाचं. इथं नेसेसरी दिलेलं आहे. लक्षात ठेवा फक्त आता काय काय ते समजलं. ॲसेसरी, नेसेसरी, नॉन इसेन्शियल, इसेन्शियल हे शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे. मग सर उपयोगाचेच नाहीत तर काय दिल्यात? पुढचा प्रश्न तुमचा बरोबर ना. कमी महत्वाचे तर मग काय दिलेत? द्यायचंच नाही की मग. बरोबर आहे. पुढे आपण पॉलिनेशन शिकवणार. पॉलिनेशन म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल हे बघा, इथं आपला अँथर होता, एवढं तर लक्षात आहे. झाड फुल आठवा. हा ह्या अँथरमधला पोलोन इथं जायला पाहिजेत. बरं हा अँथर काय जरा मोठा दाखवायचा आपण. हा एकदम मोठा आहे की झाडात असं असतो की धोत्र्याचं फुल वगैरे, हा मोठा असतो, हा बारका असतोय. पण हा इथं आहे आणि इथं यायला पाहिजे की. माझं काय म्हणणं आहे? काय आलं आहे कुठं? इथं. येणार कुठं आहे? इथं. येणार कसं मग? म्हणणं तर काय आलं ना तुम्हाला माझं? कसं येणार मग? शिकवलं ना शाळेत जरा आपण थोडंफार. हां काय म्हणला? स्टिग्मा. हो की स्टिग्मावरच पाहिजे का आपल्याला? स्टिग्मावर कसं येणार असं म्हणलं?
इन्सेक्ट्समुळे येणार. वाऱ्यामुळे, इथनं वारा आलं इथनंही देऊ शकते, हे मान्य आहे. पाऊस पडला इथनंही देऊ शकते, कळलं. मग वारं पण नाही आणि पाणी पण नाही, मग कसं येणार. मग येणार हे इन्सेक्ट. इन्सेक्ट म्हणजे जे लहान लहान किडे बिडे असतात की, तुम्ही झाडात बऱ्याच वेळ बघितलं असाल बघा, झाडात फुलं थोडा जावा कधीतरी मुंग्या दिसतात तुम्हाला, ते का मुंग्या. काल तुम्ही बऱ्याच जण काढल्यात डायग्रॅम, म्हणजे पोरांच्या जर संख्या पोरींनी बऱ्यापैकी केल्यात, तुम्हाला एखाद्याला तर मुंगी दिसली काय, दिसल्या. मुंगी कशासाठी आहे मग, मुंगीचं पण इथं महत्त्व आहे. मुंगीच्या पायाला हे अँथर लागते पहिल्यांदा, आणि ही मुंगी चालत 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 इथं आल्यानंतर इथे स्टिग्मा म्हणजे स्टिकी आहे, इथं इथं फेविकॉल आहे, कळलं. तिच्या पायाचं लगेच इथं लागतंय, कळलं मी काय सांगायला लागलो ते. आणि म्हणून मुंग्या अट्रॅक्ट होण्यासाठी ह्याला कलर दिला देवानं. कशाला, कोरोलाला. समजलं मी काय म्हणालोय, तुमच्यासाठी दिलं नाही देवानं, ते कशासाठी दिलाय, इन्सेक्ट अट्रॅक्ट होण्यासाठी. कारण इन्सेक्ट आला नाही तर पॉलिनेशन होणार नाही, आणि म्हणून देवाने ह्याला कलरफुल दिलेला आहे. त्यानंतर स्मेल दिलेला आहे, वास दिलाय, त्याला सुगंध दिलेला आहे. कशासाठी, सेम परत इन्सेक्टला बोलवण्यासाठी, आपल्याला वास घेऊन तोडण्यासाठी नाही ते. कारण आपण काय पॉलिनेशन करणार आहे काय, आपण असं हळूच इथं टच करून इथं टच करणार आहे काय, पण आपण टच पण करू, कळीच आहे पूर्ण ती. कळलं कसं तसं, तुम्ही मग काय असं पानं खोलणार नाही, ते इन्सेक्टच आहे, त्या कळीच्या आत जाणार, कळलं. ती मुंगी आत जाऊ शकते, आत जाऊन तिथं सगळा पाहिजे ते कार्यक्रम करून मग येऊ शकते. समजलं मी काय म्हणायला लागलो ते. दिस इज नॉन एज पॉलिनेशन. पुढे शिकवणार तुम्हाला मी. मला सांगायचं तात्पर्य काय, एवढं सांगायची वेळ यासाठी आली, हे कशासाठी आहे ते, कॅलेक्स करोला कशासाठी आहे ते कळलं. झाडाची ती कळी असणार आहे, कळी असताना आपल्याला करोला दिसतोय काय, नाही दिसत, फक्त कोण दिसतंय, कॅलेक्स दिसतोय. समजलं काय झालं. हे हो एकदम कळी आहे झाडाची, तर कोण दिसते, एकदम लहान आहे, हिरवाच भाग दिसतोय फक्त, कळलं. हिरवा भाग म्हणजे कोण, कॅलेक्सच दिसतोय, कोरोला दिसतच नाही, कळलं. सुरुवातीच्या कळी एकदम लहान कळी असताना बघितलं ना तुम्ही, कशासाठी असते मध्ये, हिरवा कलर फॉर फोटोसिंथेसिससाठी. एव्हरीथिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण जर प्रकाश संश्लेषण झालं नाही तर झाडाला अन्न मिळणार नाही. त्यामुळं एकदम लहान असताना फक्त कॅलेक्स असतोय, जरा जरा मोठं होईल तसं करोला दिसायला चालू होतं, जरा जरा जरा, कळलं. कळी मोठी मोठी होईल तसं, समजलं. मग नंतर इन्सेक्टची गरज आहे. त्यामुळं कॅलिक्स करोला हे कसे आहेत, ॲसेसरी आहेत, हे कसे आहेत, नेसेसरी आहेत. समजलं मी काय म्हणायला लागलो ते, थोडंफार तरी कळालं असेलच तुम्हाला. तर मग शब्द पाठ करा. कॅलेक्स करोला, अँड्रोशियम, गायनोशियम, बायसेक्स्युअल, युनिसेक्स्युअल, पेडिसिलेट, सेसाईल, पेडिकल पहिला म्हणा ते दोष, स्टाईल, स्टिग्मा, ओव्हरी, ओव्ह्यूल, अँथर, फिलामेंट, एवढे शब्द तुमच्या तर पाठ झाले असावेतच. आता आपण थोडंसं तुमच्या पुस्तकात काय दिलं त्यानुसार जाऊयात. फ्लॉवर इज अ स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्स्युअल रिप्रोडक्शन इन प्लांट. फ्लॉवर कसं आहे, स्ट्रक्चरल युनिट आहे, हे स्ट्रक्चर आहे म्हणून तर सगळं चालला विषय. इट कन्सिस्ट ऑफ 4 फ्लोरल व्हर्ल्स ॲज कॅलेक्स करोला, अँड्रोशियम, गायनोशियम. कॅलेक्स करोला, अँड्रोशियम, गायनोशियम फार महत्त्वाचे आहेत. अरेंज्ड इन सिक्वेन्स फ्रॉम आउटसाईड टू इनसाईड. आणि कसे आहेत, बाहेरून आत आहेत. म्हणजे बाहेर कोण आहे, सगळ्यात कॅलेक्स आहे, मग कोण आहे, करोला आहे, मग कोण आहे, अँड्रोशियम आहे, मग कोण आहे, गायनोशियम. काल आपण हे डायग्राम सगळं बघितलेलंच आहे, मग परत मी लई सांगत नाही. त्यातलं त्यांनी काय सांगितले बघा, अँड्रोशियम अँड गायनोशियम आर इसेन्शियल व्हर्ल म्हणजे पार्ट. ओके, अँड्रोशियम आणि गायनोशियम कसे आहेत, महत्त्वाचे आहेत. बिकॉज इट परफॉर्म फंक्शन ऑफ रिप्रोडक्शन. कारण का, मी आता सांगितलं तुम्हाला, पॉलिनेशन होते म्हणजेच रिप्रोडक्शन होते, रिप्रोडक्शनसाठी महत्त्वाचे आहेत. वेअर ॲज त्याचप्रमाणे कॅलेक्स अँड करोला आर कॉल्ड ॲज ॲसेसरी व्हर्ल. ह्याला काय म्हणले तिने, ॲसेसरी व्हर्ल, बिकॉज दे आर रेस्पॉन्सिबल फॉर प्रोटेक्शन ऑफ इनर वर्ल्ड. त्याचप्रमाणे काय, मी तुम्हाला सांगितलं पॉलिनेशनसाठी महत्त्वाचे हे आहेत, खरं हे अट्रॅक्ट करण्यासाठी आहेत. त्याचप्रमाणे कॅलेक्स करोला कशासाठी आहेत, अँड्रोशियम आणि गायनोशियमला प्रोटेक्शन करण्यासाठी. नुसतं अँड्रोशियम गायनोशियम आलं कोण तर लगेच मारून जाईल त्याला, कारण ते नाजूक आहे ना. काल तुम्ही बघितलं आहे डायग्राम ते कर्कटकनं तोडताना बऱ्याच जणांचं तुटलं असेलच ते, हां मला माहिती आहे ते तुटतंच ते, कळलं. एवढं नाजूक आहे ते, मग ते नुसतं दिलं काय असतं, मग पडून गेलं असतं लगेच. आणि त्यामुळे त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी कॅलेक्स करोला आहेत. पहिलं काम प्रोटेक्शन आहे आणि दुसरं काम पॉलिनेशन आहे त्याचं. फ्लॉवर इज कॉल्ड एज बायसेक्स्युअल इफ बोथ व्हर्ल्स
अँड्रोशियम अँड गायनोशियम आर प्रेझेंट इन द सेम फ्लॉवर. त्या झाडाला आपण बायसेक्शुअल म्हणणार कधी, ज्यावेळी अँड्रोशियम आणि गायनोशियम दोघं पण एकाच झाडामध्ये आहेत. काय अवघड आहे? नाही. उदाहरण हिबिस्कस. हिबिस्कस म्हणजे काल आपण बघितलं जास्वंद. जास्वंदला मग जास्वंदला हिबिस्कस काय म्हणायचं? प्रत्येक बघा आपण इथं जास्वंद म्हणणार, अमेरिकेत काहीतरी वेगळं म्हणणार, जपानमध्ये काहीतरी वेगळं म्हणणार. अवघड होईल ना अभ्यासाला. मग आता कोणतरी आता आपला आजचा अभ्यास करायला काहीतरी, मग त्यांनी जर फॉरेनला गेले आणि म्हणले मला जास्वंद पाहिजे, लोकांना कळलं नाही कळणार. मग सगळीकडे कळण्यासाठी आपण काय केलेलं, नोमेनक्लेचर, बायोनॉमिनल नोमेनक्लेचर म्हणून आहे. म्हणजे प्रत्येकाचं नाव ठरलेलं आहे काय म्हणायचं त्याला ते, आणि त्यामार्फत सगळीकडे आपण तेच म्हणणार. समजलं? तसं जास्वंदला हिबिस्कस असं म्हणतात. फ्लॉवर इज कॉल्ड एज युनिसेक्शुअल इफ एनी ऑफ द अबोव मेन्शन्ड टू होल्स इज प्रेझेंट इन अ फ्लॉवर. दोन्हीपैकी जर एक असेल, दोन्हीपैकी म्हणजे कोणापैकी, अँड्रो किंवा गायनोपैकी एक जण असेल तर त्याला युनिसेक्शुअल असं म्हणतात. आणि उदाहरण आहे पपया. मी मला मागे सांगितलं पपई, मराठीमध्ये पपई, इंग्लिशमध्ये पपया, पपया नाही. हां, परत पुढे आहे फ्लॉवर हॅव अ स्टॉक फॉर अ सपोर्ट. देठचं काम काय? सपोर्ट करणं. आणि जर हे सपोर्ट करणारा स्टॉक जर त्याला प्रेझेंट असेल, कॉल्ड एज पेडिकल, त्या स्टॉकला आपण काय म्हणतो? पेडिसेल नाही, पेडिकल. ओके. हां, ब्रिलियंटवाले लक्षात ठेवा. कुठे ब्रिलियंटवाले? हां, पेडिकल आहे ते. द आणि कॉल्ड एज पेडिसिलेट. आणि त्या झाडाला फुलाला काय म्हणायचं? पेडिसिलेट प्लांट. वेअर एज फ्लॉवर विदाउट स्टॉक. आणि जर त्या फुलाला जर स्टॉक नसेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे? सेसाईल. ओके. ससाईल नाही, सेसाईल. ओके. हां. अँड्रोशियम इज अ मेल वर्ल अँड इट मेंबर इज कॉल्ड एज स्टेमेन. हे पण आपण काल बघितलेलं आहे. अँड्रोशियम हा मेल आहे, त्याला स्टेमेन असं म्हणतात. गायनोशियम हा फिमेल आहे, त्याला आपण कार्पल म्हणले, काल आपण बघितलेलंच आहे. ओके. दीज मे बी सेपरेट ऑर युनायटेड. जे हे आहेत काय, गायनोशियम असतील किंवा अँड्रोशियम असतील, हे एकत्र पण चिटकलेले असू शकतात किंवा वेगळे वेगळे पण असू शकतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. ओव्हरी इज प्रेझेंट ॲट द बेसल एंड ऑफ ईच कार्पेल. ओव्हरी आहे, प्रत्येक कार्पेलच्या एंडला कोण आहे? ओव्हरी आहे. स्टिग्मा इज प्रेझेंट ॲट द टॉप. हे सगळं उलटं सुलटं सांगितलं. सांगा की वर कोण आहे? स्टिग्मा. मध्ये कोण आहे? खाली कोण आहे? ओव्हरीमध्ये कोण आहे? मग तुम्हाला सगळं येतेच, काय अडचण नाही. ह्यांना जेवढं नाही तेवढं तुम्हाला आणि काय पाहिजे. जे नाही तेवढं आपण घेऊयात. एम्ब्रिओ सॅक इज फॉर्म्ड इन इच ओव्ह्यूल बाय मिओसिस. एम्ब्रिओ सॅक तयार होते कशापासून? ओव्ह्यूलपासून. बाय द प्रोसेस मिओसिस. इच एम्ब्रिओ सॅक कन्सिस्ट ऑफ हॅप्लॉइड सेल अँड 2 हॅप्लॉइड पोलार न्यूक्लिओय असं त्याने सांगितलेलं आहे. काय होतंय? एम्ब्रिओ सॅक तयार होणार आहे. हे जे ओव्ह्यूल होते, हे बघा, हे ओव्ह्यूल, ह्याच्यापासून अशी सॅक तयार होणार आहे. कळालं? मग इथं आपण लिहूयात, ओव्ह्यूलपासून काय होणार आहे? एम्ब्रिओ सॅक. मग सर हे नेमकं काय? एम्ब्रिओ म्हणजे बाळ, बाळाची सॅक तयार होणार असली त्याला काय म्हणायचं? एम्ब्रिओ सॅक. कशापासून? प्रत्येक ओव्ह्यूलपासून. इथे मी 6 ओव्ह्यूल दाखवल्या, 6 एम्ब्रिओ सॅक तयार होऊ शकतात. समजलं? ओव्ह्यूलपासून काय तयार होणार? काय होणार आणा? कशापासून? कुठं आहे ओव्ह्यूल? ओव्हरीच्यात. ओव्हरी कशाचा पार्ट आहे? असं करावलेस. गायनोशियमचा. गायनोशियम कशाचा पार्ट आहे? फुलाचा. ओके. तर हे जे एम्ब्रिओ सॅक असणार आहे, फॉर एक्झाम्पल आता आपण हे घेऊयात. हे बघा, हे ओव्ह्यूल आहे. ओके. ह्या ओव्ह्यूलला मी जरा असं झूम करतो. आता ह्या ओव्ह्यूलला मी काय करतो? ओव्ह्यूलला झूम करतो. ह्याच्यापासून काय तयार झालं हो? हे बघा, हे काय झालं तयार? एम्ब्रिओ सॅक. ओके. आता ह्या एम्ब्रिओ सॅकमध्ये 3 जण अजून थांबणार आहेत. कुठे गेलं आता हे? तरी पण मी डायरेक्ट काढूनच दाखवतो तुम्हाला.
ह्याच्यामध्ये पोलार न्यूक्लियाय असतात. इथं मध्ये बघा सेंटरला पोलार न्यूक्लियाय आहेत. पोलार न्यूक्लियाय म्हणजे न्यूक्लियसचं अनेक वचन आहे. एक असेल तर, अनेक असतील तर, पण न्यूक्लियस येतं असं लक्षात ठेवा. कळलं? त्यानंतर इथं 2 दाखवले, इथं 3 दाखवायच्यात आपल्याला. नाव फक्त वेगळं द्यायचं आहे. अँटीपोडल्स. तुमची काकी आहे ती खाली पडली काय म्हणणार? आंटी. मी नाही म्हणत, हे सांगा लागले. हा. आणि इथं कशी 3 आहेत? इथं पण 3 जण असतात. हे जर आपल्याला पाठ करायला लागणार आहे जरा लगेच, नाहीतर आणि घोळ होऊ शकतो, तुम्ही विसरू शकता सगळंच. आता हा जोपर्यंत ओव्ह्यूल होता तोपर्यंत जरा सोपं काम होतं. आता जेव्हा एम्ब्रियो सॅक होणार आहे तेव्हा अवघड काम झालं आपलं. का अवघड झालं हो? नावं भरपूर आली ह्याच्यामध्ये आता. ओके, नावं काय आली ती पण महत्त्वाची आहेत, कारण ह्याच्या पुढं ही नावं कळल्याशिवाय मला शिकवता येत नाही. काय काय असणार आहेत? वरच्या साईडला 3, खालच्या साईडला 3, मध्ये 2 झालं. 3 आणि 3 6 आणि 2 8 जण असणार आहे ती. ह्यातली बरोबर सेंटरला आहेत त्यांना म्हणायचं पोलार न्यूक्लियाय. काय म्हणलं? म्हणा. त्यानंतर खालच्या साईडला जे 3 आहेत त्यांना अँटीपोडल्स म्हणायचं. अँटीपोडल्स म्हणा. आता वरच्या साईडला जी 3 आहेत त्यातल्या 3पैकी 3 नाव वेगळे वेगळे आहेत. 3 म्हणजे साईडला असणारी सपोर्टिव्ह मेंबर आहेत. तू चल तू विचार म्हणणारे 2 त्यांना म्हणायचं सिनर्जिड. म्हणजे सिनर्जी हॉस्पिटल, सिनर्जिड. आणि मध्ये कोण आहे? एक सेल. कळलं? म्हणा सिनर्जिड एक सेल. आता आपण ओळीने जाऊयात. साईडला सिनर्जिड म्हणा, साईडला सिनर्जिड, मध्ये एक सेल असं म्हणू नका. साईडला सिनर्जिड, सिनर्जिडच्या मध्ये एक सेल, मध्ये पोलार न्यूक्लियाय, खाली अँटीपोडल्स. का माहिती आहे काय? मध्ये म्हणल्यावर तुम्ही इथलं ह्याला नाव देणार म्हणून म्हणलं सिनर्जिडच्या मध्ये. ओके, तसं काय म्हणू नका, डायरेक्ट म्हणा. आता सिनर्जिड एक सेल, पोलार न्यूक्लियाय, अँटीपोडल्स. हां, म्हणत राहायचं. त्याला पर्याय नाही. ठीक आहे, थांबा. व्हिडिओ 2 मिनिट पॉज कर. अजून डायग्राम समजायसाठी तुम्हाला. ओरी ही लहानच असत्या, आपण मला जरा ही सगळं इथं दाखवायचं आहे. ओके, त्यासाठी मी मोठं दाखवलं. ह्याच्यामध्ये अशी ओव्ह्यूल होते, बरोबर आहे. ह्या ओव्ह्यूलचं रूपांतर एकच सॅक दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, हे असं झालं. तिकडे कसं होतं तसं सेम. ओके, सिनर्जिड एक सेल, सिनर्जिड, पोलार न्यूक्लियाय, अँटीपोडल. ओके, ते एम्ब्रियो सॅक दाखवलं थोडक्यात मी. एम्ब्रियो सॅक. ओके, इथंपर्यंत हे आपोआप ओव्ह्यूलचं रूपांतर एम्ब्रियो सॅकमध्ये झालं. एम्ब्रियो सॅकच्या आधी आतमध्ये काय काय झालं? सिनर्जिड एक सेल, पोलार न्यूक्लियाय, अँटीपोडल्स. ओके, आता या झाडाच्या इथनं काय आहे? सगळं हे अँथर आहे. ह्या अँथरच्या आतमध्ये कोण आहे? पोलन ग्रेन आहे. कोण आहे? एवढं समजलं? हां, आता आपण बघत कुठे आलतो आपण? पोलन ग्रेन फ्रॉम अँथर आर ट्रान्सफर टू द स्टिग्मा. दिस इज नोन ॲज पॉलिनेशन. पोलन ग्रेन ट्रान्सफर फ्रॉम अँथर टू स्टिग्मा is known as
पॉलिनेशन. पॉलिनेशन झालं. कसं झालं? ह्यातला पोलन ग्रेन इथे येऊन थांबला. काय उघड आहे म्हणा? ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम एंथर टू स्टिग्मा इज नोन एज पॉलिनेशन. एंथर टू स्टिग्मा कोण? काय म्हणायचं? कुठून? अहो कुठून? कुठपर्यंत? अहो कुठून तुम्हाला माहित नाही? अहो कुठून? हॉटेल जलपरीमध्ये. अहो कुठून सांगतात की ते थेट जलपरीहून. बघत नाही तुम्ही? काय अवघड तुमचं. अँथर टू काय म्हणायचं? कोण जात आहे असं लक्षात ठेवायचं. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा इज नोन ॲज पॉलिनेशन. ठीक आहे. आता थोडंसं आपण पॉलिनेशनकडे भर द्यायला लागलोय. त्यासाठी सगळी डायग्राम मोठी काढली आपण. पॉलिनेशन ऑकर विथ द हेल्प ऑफ अबायोटिक एजंट. वारा पाणी मगाशीच मी तुम्हाला सांगितलं. हा इथनं इथं कसं जाणार? एकतर हवा आल्यानंतर किंवा पाऊस पडल्यानंतर. ओके. हे अबायोटिक एजंट आहेत. अबायोटिक म्हणजे जीव नसलेले. त्याचप्रमाणे जीव असलेले पण एजंट आहेत. कोण कोण? बायोटिक एजंट म्हणले बघा त्यांनी. त्यामध्ये सांगितलं इन्सेक्ट्स अँड अदर ॲनिमल्स. इन्सेक्ट म्हणजे कीटक. किडे नाही, कीटक. ओके. किडे कुठं असतात? आपल्यामध्ये. कीटक कुठं असतात? प्राण्याच्या. हां, आपल्यामध्ये कुठं सांगत नाही मी. ते व्हिडिओ चालू आहे. समजून घे. तू आला नाहीस क्लासला काल, कार्यक्रमाला गेलतास का? किडे आहेत. कुठं? नाही सांगत नाही. ते व्हिडिओ थांबल्यावर सांगू शकतो कदाचित मी. स्टिग्मा बिकम स्टिकी ड्युरिंग पॉलिनेशन. आता तुम्ही स्टिग्मा घरात जाऊन बघा. जे काल आपण स्टिग्मा काढलं होतं की ती बघा. ते जे स्टिग्मा होतं की नाही ते चिकट होतं. हात लावून बघा त्याला. ओके. तुम्हाला ते काढताना ते स्टाईल पण तुम्हाला चिकट लागली असेल, पण स्टिग्मा तर जास्त स्टिकी असते. स्टिकी म्हणजे काय? व्हिडिओ 2 मिनिट थांबा. शुभ्या काल आलतास तू? शुभ्यापर्यंत होतो. हो दे. बायोटिक एजंट, इन्सेक्ट अँड अदर ॲनिमल. बघा असं काय तर घोळतो सगळा. स्टिग्मा बिकम स्टिकी ड्युरिंग पॉलिनेशन. स्टिग्मा कसा आहे? स्टिकी होते पॉलिनेशनचा. पोलन जर्मिनेट वेन दे फॉल अपॉन इच स्टिकी स्टिग्मा दॅट इज लॉंग पोलन ट्यूब अँड 2 मेल गॅमेट्स आर फॉर्म. जरा डायग्राम आणि जरा मला मोठी करावी लागेल. डायग्राम पण काढा बघा तुम्ही. किती वेळा? आता एक काम करा, फक्त डायग्राम आता एकदा तात्पुरतं काढा. तुमचे पेपर झाल्यानंतर 5-5 वेळा काढा. काय म्हणलो मी तुम्हाला? कळालं काय? आता तुमचे पेपर आहेत त्यामुळे मी सांगणं पण चुकीचं आहे. आता खरं एकदा तर काढायला पाहिजेतच. का? आता काढलं नाही की विसरून जाते सगळं. त्यामुळे एकदा काढून ठेवा, नंतर 5 वेळा काढूया आपण. पण 5 वेळा काढायला लागणारच. का सांगा बघू? त्याशिवाय तुमचं ते हाताला वळणच पडत नाही. तुम्हाला कळालं असेल काल. पहिली डायग्राम काढताना लय वेळ गेला असेल, दुसरी काढताना थोडासा वेळ, तिसरी लय भारी लवकर काढली, 4थी 5वी तर कसं काढायची काढली. हा विषय वेगळा आहे. पण मला सांगायचं काय, ती कसं तरी काढताना पण आपलं जरा डोकं लागतं तिथं. कळालं? प्रत्येक डायग्राम पुस्तकात तुम्ही 5 वेळा काढायला पाहिजेत बघा. माझ्यासाठी नाही. कळालं? म्हणजे अभ्यास करायची एक पद्धत असते. जे सगळे धडाखालचे MCQ आहेत सगळे लिहून काढायचे एकत्र. हे फायनल आता नाही, नोव्हेंबरला जेव्हा सिलेबस संपेल तेव्हा सगळे MCQ एकाखाली लिहून काढायचे. जाताना पेपरात तेवढं वाचायचे असतात. डायग्राम काढताना 5-5 डायग्राम आता काढलो आपण, नंतर अनेकदा काढायचे आपल्याला, एकदा फक्त. सगळ्या डायग्राम एकाच ह्याच्यामध्ये. मी काय म्हणलो काल तुम्हाला? माझ्यासाठी नाही, हे करायचं तुमच्यासाठी करायचे. पण ही जर प्रोसेस तुम्ही केला तुम्हाला 100पैकी 99 मार्क पडतील. ज्याला जास्तीत जास्त मार्क पाडायचे त्यांनी सिस्टीम करायची आपल्याला. कळलं? म्हणजे सगळे MCQ खाली एक, सगळे वन आन्सर इन 1 सेंटेन्स एकाखाली, असं सगळं एक वेगळी आपली नोट्स तयार करायची परत. ही सोडूनच नोट्स. कळाले? त्यानंतर त्याच्यामध्ये 10 पेपर मागचे सोडवायचे आपल्याला. बघून हां, बघून, बिन बघता नाही. गाईड, आपल्या नोट्स, आपलं पुस्तक हे घेऊन आपल्याला 10 पेपर सोडवायचे आणि ते सगळे पाठ करायचे. हे डिसेंबरमध्ये सांगावलं अभ्यास, आत्ता नाही. कळालं? तुम्ही 10 सोडू काय? तुम्हाला सोडायचं नसलं तर सोडू नका. पण तुम्हाला 5 वेळा असलं चांगले मार्क पाडायला लागतील तर प्रत्येक डायग्राम तुम्ही 5 वेळा हाताकडनं गेलीच पाहिजेत. कळाले? म्हणजे ह्याचा संबंध फक्त सायन्स 2 सांगा ना तुम्हाला मी, सायन्स 1चं पण असंच व्हायला पाहिजे. कळलं काय? ह्याच्या आधी मी तुम्हाला पाठ करा म्हणतो, तुम्ही काय करायला लागला? पाठच करा ना. का? मला कसं कळाले? कारण पहिल्या 2 टेस्टचे मार्क म्हणून तुम्हाला 5-5 वेळा लिहायला लावले.
नाहीतर माझी अशी अजिबात इच्छा नाही आहे तुम्ही 5 वेळा लिहावं, पण प्रॉब्लेम असा की तुमचे मार्क असलेत भिकारचोट, तुम्हाला तोच पेपर जर लिहिता येईना. म्हणून यावेळी मी सिस्टीम जरा चेंज केलेली आहे. मला 100% माहिती आहे तुमचे हात दुखतात, मला 100% माहिती आहे तुम्हाला त्रास व्हायला लागला आहे. खरं त्याला पर्याय नाही, कारण आपली 10वी आहे, आपली 9वी नाही आहे. त्यामुळे थोडासा ताण पडणार आहे. खरं सॉरी, ते तुम्हाला करायच लागेल. तुमच्या शिवा मला देणार तुम्ही मला माहिती आहे, खरं त्या मला लागणार नाहीत, कारण हां जळणाऱ्यांचा आशीर्वाद. आपण कुठं होतो, स्टिग्मा बिकम पुढे जायनं आलं. हां आता काय होतं, आता ह्यांनी काय म्हणलं बघा, पोलोन जर्मिनेट. जर्मिनेशन म्हणजे काय हो, व्हॉट इज जर्मिनेशन? मराठीत काय लिहिले? मराठी पुस्तकाने बंद केला तुम्ही. सायन्सचं पुस्तक वाचून अभ्यास होत नाही बरं काय, विज्ञानचं पण पुस्तक पाहिजे सोबत. ए शुभ्या, जर्मिनेटला काय म्हणले? मला कुठं माहिती आहे म्हणा. काय चाललंय तेच कळलं त्याला. धडा 3 लाईफ प्रोसेस पार्ट 2 एवढं तरी माहिती तुला, बास सोड, बाकीचं तू बोंबलत. तिने काय सांगितले, पोलोन जर्मिनेट. व्हॉट इज जर्मिनेशन? अंकुरित होणे. ओके, अंकुरित होणे म्हणजे काय, थोडक्यात फुटणे असं काहीतरी होणार, तिथनं काहीतरी वेगळा पार्ट तयार होणार, त्याला अंकुर म्हणतोय आपण. म्हणजे झाडाला मूळ आणि देठ चालू होतं त्याला अंकुर म्हणतोय आपण. तसं हे काय होतं, पोलोन ग्रेन जर्मिनेट होते. म्हणजे काय, तर थोडक्यात पाणी पडणार आणि ते झाडाचं हे अंकुर फुटणार. तसं हे पोलोन, इकडे बघा पोलोन ग्रेन आहे, ह्या पोलोन ग्रेनच्या आतमध्ये हे कोण आहेत, काय म्हणले, पोलोन ट्यूब अँड 2 मेल गॅमेट म्हणले त्याने. कळलं? हे 2 कोण आहेत, मेल गॅमेट आहेत. म्हणजे पोलोन ग्रेनच्यात कोण आहे, मेल गॅमेट आहे. समजलं किती आहेत, 2 जण. एवढं तर कळालं. एवढ्या पॅराग्राफ घेऊन थांबवतो आपण, काय अडचण नाही, पण एवढा तरी घेऊयात. लॉंग पोलोन ट्यूब अँड 2 मेल गॅमेट्स आर फॉर्म. आता हा जो पोलोन ग्रेन होता, इकडे बघा जरा लक्ष द्या, मी डायग्राम जरा मोठी काढतो. हा पोलोन ग्रेन, ह्या पोलोन ग्रेनच्या आत असलेले हे 2 कोण आहेत, मेल गॅमेट. त्यानंतर आता ह्याचं काय होते बघा, हे इथंपर्यंत पोहोचण्यासाठी काय होणार, इथं अशी ट्यूब तयार होणार. कळलं? म्हणजे ह्या पोलोन ग्रेन पासून काय तयार झालं, हे पोलोन ट्यूब तयार झाली. कळलं? आणि ह्याच्या मार्फत हे 2 आपले मेल गॅमेट होते, हे पण असे खाली यायला चालू झाले. म्हणजे काय झालं, पोलोन ग्रेनचं रूपांतर पोलोन ट्यूब आणि 2 मेल गॅमेटमध्ये झालं. कळलं? हे कुठंपर्यंत होणार आहे बघा, इथंपर्यंत एंट्री होऊपर्यंत थांबणार आहे ते पोलोन ट्यूब. कळलं? म्हणजे पॉलिनेशन झाल्यानंतर पुढची प्रोसेस काय होत्या, जर्मिनेशन होत्या. जर्मिनेशन म्हणजे काय होणार आहे, पोलोन ट्यूब आणि मेल गॅमेट फॉर्म होणार आहेत. काय अवघड आहे, इथंपर्यंत कळलं आहे. एव्हरीथिंग इज क्लिअर. समजले बाळ? इंग्लिशमध्ये नाही, मराठीत तर समजले काय काय व्हायला. ते पोलोन ट्यूब तयार झाली, 2 मेल गॅमेट तयार झाले. कशापासून, पोलोन ग्रेनपासून. ठीक आहे. आता काय म्हणले बघा, द पोलोन ट्यूब कॅरीज मेल गॅमेट. ते झालं आपलं. पोलोन ट्यूब रिचेज द एम्ब्रिओ सॅक व्हाया स्टाईल. ह्या स्टाईलमधनं काय होते, ते एम्ब्रिओ सॅकपर्यंत पोहोचलो मी, ते पण तुम्हाला दाखवलेलं आहे. टिप ऑफ पोलोन ट्यूब बस्ट. आणि काय होतंय, हे पोलोन ट्यूबची जी टिप होतं, टिप म्हणजे तोंड, हे फुटतंय, फुटलं. हां आता काय होतं बघा आपण, टिप ऑफ पोलोन ट्यूब बस्ट अँड 2 मेल गॅमेट आर रिलीज्ड इन द एम्ब्रिओ सॅक. आणि हे 2 मेल गॅमेट जे आपण आणलो होतो, हे इथनं याल्यात हे इथं आले, इथे आले, काय इथनं गेले. अवघड आहे काय, इथनं आल्यात आत गेल्यात, म्हणजे पोलोन ट्यूबचं काम जे होतं ते झालेलं आहे. पोलोन ट्यूबचं कामच एवढं होतं, एम्ब्रिओ सॅकमध्ये त्यांची एंट्री करणं. कोणाचं, मेल गॅमेटची एंट्री करणं, हां पोलोन ग्रेनची नाही. त्यानंतर काय म्हणले बघा, 1 मेल गॅमेट युनाइट विथ द एग सेल. आणि हा एग सेल होता, ह्या इकडे बघायला असं, हा एग सेलच्या आत एक जण गेला. एग सेल विथ मेल गॅमेट इज नोन ॲज झायगोट. मी ते लिहितो बघा, एग सेल प्लस मेल गॅमेट काय तयार झालं, झायगोट. पहिलं काय झालं, आता झायगोट म्हणत आपण.
झायगोट म्हणजे बाळाची पहिली अवस्था असते. कळलं? हां. आता काय सांगा बघा. दिस इज कॉल्ड एज फर्टिलायझेशन. एक सेल आणि मेल गॅमेट एकत्र येणं ह्याला काय म्हणायचं आपण? फर्टिलायझेशन. पहिल्यांदा आपण म्हणलं होतं पॉलिनेशन. वर होतं पॉलिनेशन, मग हे खाली आलं. आता काय झालं? फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन याचा अर्थ फलन. फलन म्हणजे बाळ तयार करणे. कळलं? मग हे कोण दोघं एकत्र झाले? कोण कोण म्हणा? एक सेल मेल गॅमेट झायगोट. एक सेल मेल गॅमेट झायगोट. एक सेल मेल गॅमेट झायगोट. म्हणजे ह्यातलं दोन आपण आणले होते मेल गॅमेट. किती आणले होते? दोन. त्यातलं एक जण बाळ तयार. मग दुसऱ्याचं काम काय सर? पुढे सांगणारच आहे मी. हां, हे इथे एवढे जण होते. किती जण? 3 आणि 2 आणि 3 8 जण होते. 8 पैकी एकाचं काम झाले. बाकी शिल्लक किती आहेत? 7 जण शिल्लक आहेत. सेकंड मेल गॅमेट युनाइट विथ 2 पोलार न्यूक्लियाय अँड एंडोस्पर्म इज फॉर्म. आता हे जे मध्ये होते आपले कोण? पोलार न्यूक्लियाय. हे एक झालं. दुसरा आहे, दुसरा मेल गॅमेट होता तो काय केला? इथं गेला बघा, ऍड झाला. कोणासोबत? पोलार न्यूक्लियाय बरोबर. इथं लिहितो मी काय काय? पोलार न्यूक्लियाय प्लस कोण? मेल गॅमेट दुसरा. ह्याचं काय तयार होतंय? दोघांचे मिळून एंडोस्पर्म म्हणा. पोलार न्यूक्लियाय मेल गॅमेट एंडोस्पर्म म्हणा. मग एंडोस्पर्मचं काम काय? एक 2 मेल गॅमेट होते. किती होते? एक कोणासोबत गेला? एक सेल बरोबर. काय तयार झालं? दुसरा कोणाबरोबर गेला? काय तयार झालं? कळलं? म्हणजे झायगोट एक तयार झाले, एंडोस्पर्म एक तयार झाले. समजलं? मग सर झायगोट म्हणजे काय? बाळाची पहिली अवस्था. एंडोस्पर्म म्हणजे काय? बाळाला जे काय काय लागणार आहे ते त्याला पुरवण्याचं काम एंडोस्पर्म करते. काय म्हणलो मी? थोडक्यात तिथे काहीतरी बाळ तयार झाले किंवा आपण बी तयार झाले, फळ तयार झाले, काही म्हणू आपण. बी म्हणूयात आपण. बी तर तयार झालं. मग खरं ते बीला सगळं पोचायला पाहिजेत की. घटक सगळे जेवण, खाणे, पिणे, पाणी हे पोचायचं काम कोण करते? एंडोस्पर्म. म्हणजे एंडोस्पर्मचं काम काय? नरिशमेंट ऑफ द झायगोट. समजलं मी काय म्हणाल होते? झायगोटचं हे करणं. मग आपण किती जण आणले होते? 2 मेल गॅमेट होते. एक इकडं घुसला, एक इकडं घुसला आणि याचं फर्टिलायझेशन झालं. म्हणजे फर्टिलायझेशन 2दा झालं याचं. आणि म्हणून या प्रोसेसला आपण डबल फर्टिलायझेशन असं म्हणतो. काय अवघड आहे? डबल फर्टिलायझेशन म्हणजे काय? फलन. किती वेळा? 2 वेळा. 2 कसं झालं? मला सांगायचं काय होतं? कळालं? त्यामुळे पहिल्यांदा तुम्हाला हे 3 शब्द पाठ पाहिजेत. कुठले कुठले? एक सेल, सिनर्जिड, पोलार न्यूक्लियाय, अँटीपोडल्स. ह्या 4 पैकी आपल्याला 2 जण लागणार आहेत. थांबा की जरासं 2 मिनिटं थांबा. त्यातलं एक सेल बरोबर गेलं, कोण तयार झालं? पोलार न्यूक्लियाय बरोबर गेलं, काय झालं? बाकीचं बिनकामाचं सगळं. अँटीपोडलचा उपयोग नाही, सिनर्जीचा ते तुम्हाला काय उपयोग थोडाफार आहे ते आपण 11वी 12वीला शिकवणार आहे. पण आता तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. कोण कोण महत्त्वाचे आहेत? एक सेल आणि हे. समजलं? त्याने डाऊट. आता हे सगळे शब्द लिहून काढायचे आपल्याला परत एकदा. डायग्रॅम ॲटलिस्ट ही तरी एक काढा फक्त पॉलिनेशनची. इथून इथंपर्यंत पॉलिनेशन, इथनं पोलन ट्यूब फॉर्म होत्या आणि इथं फर्टिलायझेशन होते. कळलं? असं डायग्राम करताना पण म्हणजे नोट्स करताना पण लिहायचं. वर पहिला पॉलिनेशन, तिचं कॉन्सेप्ट डेफिनेशन. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा इज नॉन ॲज पॉलिनेशन. त्यानंतर बाण करायचं, पोलन ट्यूब म्हणून लिहायचं. परत बाण करायचं आणि खाली लिहायचं फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशनला काय लिहायचं? हे 2 गोष्टी लिहायची, झायगोट आणि एंडोस्पर्म इज इक्वल टू फर्टिलायझेशन. मग झायगोट म्हणजे काय? परत कंसात लिहायचं. काय काय? एक सेल आणि मेल गॅमेट. लक्ष नाही तुझं. आणि ह्याच्यामध्ये एंडोस्पर्म म्हणजे तिथं काय लिहायचं? पोलार न्यूक्लियाने. काय अवघड आहे? सोपं आहे. थोडं तरी वाचा. तुमचा पेपर आहे उद्या मला माहीत आहे. खरं घरात जाऊन आज एकदा तरी मन मन लावून 100% वाचा आणि नोट्स फक्त एकदा काढा. 5 वेळा लिहायचे आहेत नंतर.